अतिक्रमणाच्या नोटीस विरोधात आमरण उपोषणाचा दुसरा दिवस. प्रकाश कांबळे यांचा प्रशासनावर गंभीर आरोप. परभणी. पाथरी तालुक्यातील ब्रह्मपुरी तर्फे पाथरी येथील ग्रामपंचायतीने बजावलेल्या अतिक्रमण हटविण्याच्या नोटीसीविरोधात प्रकाश चिमाजी कांबळे यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. संबंधित नोटीस तात्काळ मागे घेऊन न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. कांबळे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ते ब्रह्मपुरीतर्फे पाथरी येथील मूळ रहिवासी असून त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी असलेल्या घराच्या परिसरातील ग्रामपंचायतीची मोकळी जागा मागील 40 ते 50 वर्षांपासून त्यांच्या वापरात आहे. या जागेवर कोणत्याही प्रस्तावित समाज मंदिर अथवा इतर सार्वजनिक वापरासाठी अतिक्रमण करण्यात आलेले नसतानाही 17 ऑगस्ट 2026 रोजी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी घराच्या दर्शनी भागावर अतिक्रमण काढण्यासंदर्भात नोटीस बजावल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. नोटीसमध्ये घरासमोरील मोकळी जागा अण्णाभाऊ साठे समाज मंदिरासाठी अधिग्रहित करण्यात आली असल्याचे नमूद असल्याचा दावा कांबळे यांनी केला आहे. मात्र याबाबत ग्रामपंचायतीने कोणताही ठराव घेतलेला नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तसेच काही राजकीय व्यक्तींच्या दबावामुळे ग्रामपंचायत अधिकारी श्री सोनटक्के यांनी आर्थिक व्यवहार करून आपल्याला व कुटुंबाला मानसिक त्रास दिल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे. दरम्यान शासनाने राजपत्राद्वारे 2011 ते 2026 या कालावधीतील किंवा त्यापूर्वीच्या शासकीय जमिनीवरील अतिक्रमणाबाबत धोरण जाहीर केले असून त्या अनुषंगाने आपले अतिक्रमण कायम करण्यास पात्र असल्याचा दावा कांबळे यांनी केला आहे. आपल्याला बजावण्यात आलेली नोटीस बेकायदेशीर असून या प्रकरणासंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने ती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अतिक्रमण काढण्यात येऊ नये अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच भविष्यात सामाजिक परिस्थिती बिघडल्यास त्यास संबंधित ग्रामपंचायत अधिकारी जबाबदार राहतील असा इशाराही उपोषणकर्ते यांनी दिला आहे. यावेळी कांबळे यांच्यासमवेत अर्जुन नाना पंडित, भीमराव थोरात, महेंद्र हरबळे, साधू गायकवाड, नितीन यशवंते, शिवाजी कांबळे, लालू यशवंते, रवी गायकवाड, मधु गायकवाड, अशोक गायकवाड, पवन मस्के, अशोक कांबळे, राहुल दबडे, नरेश कांबळे, संतोष गायकवाड, दयाबाई यशवंते, द्रौपदी कांबळे, सविता यशवंते, जिजाबाई यशवंते, पंचशीला गायकवाड, विनीता हरवे, मीरा कांबळे, ज्योती थोरात, रमाबाई थोरात, चांदना कांबळे, सविता मस्के, भीमा कांबळे, वंदना पावडे, अर्चना कांबळे. माझी एकच मागणी आहे. मी 40 वर्षापासून मी घर बांधलेलं आहे. माझा त्या घरावर कब्जा आहे आणि मला ते न्याय मिळावं एवढीच माझी विनंती आहे इंडियावर. इतरही समाज त्याच्यावर त्यांचं उपोषणही चालू आहे आणि तेही म्हणते की त्यांची जागा आहे. या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे आणि काय सांगाल या संदर्भात? ते कुणाच्या तरी दबावाखाली येऊन काहीतरी उगाच मला परेशान करण्यात येते आहे आणि ते परेशान केल्याबद्दल मला त्यांनी उगाच विनाकारण नोटीस काही लावून मला धमकिण्याचे प्रयत्न करत आहेत. सर्वांना जय भीम. आज मौजे ब्रह्मपुरी तर्फे पाथरी तालुका जिल्हा परभणी या गावातील बौद्ध उपासक प्रकाश चिमाजी कांबळे हे कालपासून या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. त्या उपोषणाला बसण्याचं मागचं कारण असं आहे की मी या परभणी जिल्ह्यातील तमाम सर्व आंबेडकरी समाजाला सांगू इच्छितो की मागच्या 40 ते 50 वर्षापासून मौजे ब्रह्मपुरी या गावामध्ये प्रकाश चिमाजी कांबळे यांच्या कुटुंबासोबत राहत असतात. तर राहत असताना ते सगळं गाव नदीच्या किनारी असल्यामुळं सगळं गाव पुनर्वसित गाव असल्यामुळं तिथं कुणालाही कुठलंही मोजमाप न करता जशा मिळाल्या तशा जागा प्रत्येकाने घेतलेल्या आहेत. परंतु मागील 8-15 दिवसापासून गावातील काही राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाखाली एक विशिष्ट समाजाचे लोक त्या ठिकाणी समाज मंदिर असल्याची बाता मारत आहेत. मी त्यांना सगळ्यांना सांगू इच्छितो की समाज मंदिर ऑलरेडी तिथं तयार झालेलं आहे आणि त्या समाज मंदिराच्या पाठीमागं या प्रकाश कांबळे यांचं घर आहे. त्या समाज मंदिराचा आणि प्रकाश कांबळे यांच्या जागेचा अर्थार्थी कुठलाही काही संबंध नाही. परंतु गावातील राजकीय लोकांच्या दबावामुळे त्या सगळ्या गोष्टी घडत असताना या परभणीच्या तालुक्याचे नायब तहसीलदार आणि या गावचे ग्रामसेवक सोनटके यांनी या दबावाला बळी पडून प्रकाश कांबळे यांच्या घराला 7 दिवसामध्ये जागा आणि घर रिकामं करण्याची नोटीस
लटकवलेली आहे. हा हेतू परस्परपणे या का बौद्ध कुटुंबाला त्रास देण्याचा प्रकार आहे हे आम्ही या सगळ्या समाजाच्या लक्षात आणून देऊ इच्छितो. मला या सगळ्या प्रशासनाला एक सांगायचं आहे की आंधळेपणानं काम करण्याची एक लिमिट असते. त्या जागेच्या संदर्भात, समाज मंदिराच्या संदर्भात, मोकळ्या जागेच्या संदर्भात कुठला ग्रामपंचायतचा ठराव नाही, कुठला नकाशा नाही, कुठली चतुर्सीमा तिथं निश्चिंत नाही, कुठल्याही गोष्टी काही नसताना जर एका बौद्ध कुटुंबाला जर अन्याय करण्याचा आणि त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत असाल तर या परभणी जिल्ह्यातला आंबेडकरी समाज शांत बसणार नाही. या परभणी जिल्ह्यातला आंबेडकरी समाजाचा कार्यकर्ता शांत बसणार नाही. मी प्रशासनाला विनंती करतो, आज नोटीस लटकून 4 दिवस झालेले आहेत. मी प्रशासनाला विनंती करतो, आज आणि उद्या 2 दिवसात जर या प्रकरणी जर आपण न्याय देण्याची भूमिका घेतली नाही, आपण जर न्याय भूमिकेमध्ये आला नाहीत तर या परभणी जिल्ह्यातील तमाम आंबेडकरी समाज आपल्या कार्यालयावर येऊन आपल्याला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. मी या परभणी जिल्ह्यातील तमाम आंबेडकरी समाजाला आवाहन करू इच्छितो, आज प्रकाश कांबळे यांच्यावर वेळ आलेली आहे. या ठिकाणी आपल्या माता भगिनी त्या गावातून सगळे कामधंदे सोडून इथे या ठिकाणी कलेक्टर ऑफिस समोर इथं आलेले आहेत. आपल्या सगळ्यांची जबाबदारी ठरते की आपण यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे, यांच्या लढ्यामध्ये आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे. मी प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती करतो, आज आणि उद्या 2 दिवसाचं अल्टिमेटम मी देत आहे. त्या 2 दिवसामध्ये जर या प्रकरणी जर न्याय नाही झाला तर 3रा दिवस आमचा असेल. आम्ही आमच्या पद्धतीनं, आम्ही आमच्या हिशोबानं, आम्ही आमच्या आंदोलनाच्या भूमिकेमध्ये येणार आहोत. प्रकाश कांबळे हा माणूस आता या ठिकाणी पूर्णपणे खचलेला आहे. पूर्णपणे आता त्या माणसाची मानसिक स्थिती बिघडायची वेळ आलेली आहे. त्या माणसानं जर जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं, त्याच्या कुटुंबियांनी जर जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं, त्याला सर्वस्वी गावातले ते जे लोक मागणी करत आहेत समाज मंदिराच्या जागेसाठी, ते लोक, ग्रामसेवक, नायब तहसीलदार आणि या प्रशासनातले बाकीचे जे कोणी संबंधित असतील ते सगळे लोक जबाबदार असतील. एवढी या गोष्टीची आपण सर्वांनी नोंद घ्यावी. एवढ्याच ठिकाणी सांगतो. जय भीम.